तर मित्रांनो हे रामनगर म्हणून आहे आकुर्डी परिसरातील, इथे अघोषित झोपडपट्टी असताना सुद्धा झोपडपट्टीचा प्रोजेक्ट राबवायचा बिल्डर जबरदस्ती प्रयत्न करतोय। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे इथले स्थानिक नागरिक आहेत। तुम्हाला लक्षात येईल की हा रोड आहे, रोड टच ही झोपडपट्टी असल्यामुळे बिल्डरचा याच्यावरती डोळा आहे आणि इथल्या नागरिकांचा अन्याय करून यांना जबरदस्तीने एसआरच्या प्रोजेक्ट मध्ये घुसवण्याचं काम इथले सोनिग्रा बिल्डर्स आहेत, केतुल सोनिग्रा वगैरे हे सगळे प्रयोग करतायत, प्रयत्न करतायत। यांची चांगली घर आहेत बरं का पक्की, पण यांचा दोष काय तर हे रोड टच येतं, त्याच्यामुळे यांच्यावरती असा अन्याय होतोय। हा सांगा तुमचं काय काय म्हणणं आहे? सर आमचं म्हणणं आहे, आम्ही 40 वर्षापासून राहिलेलो आहे, पण इथं कोणी पण बिल्डर लोक येतात, आम्हाला दमदाटी करून सर्व कोणता पण नंबर टाकून जातात। आमच्या एक एक घरामध्ये 4-4 फॅमिली आहेत, कुणाचं नाव टाकायचं ते आम्हाला एक एक बिल्डिंग मध्ये सगळ्यांनाच टाकायचं म्हणतात। चौघांमध्ये एक घर देणार, राहणार कुठं बाकीचे लोक? आता हे बिल्डर्स कोण सोनीगारवाला आहे, त्यांचं बोलणं व्यवस्थित नाही, उद्धट बोलतात, ते आम्हाला काय पुढे न्याय मिळून देणार आहे? दादागिरी करतात, कसे दादागिरी करतात, कसे बोलतात ते लोक? जेणेकरून तुम्ही तर आमचा शब्द ऐकला नाही तर आम्ही डायरेक्ट कानूनी कायदा आमचा करू। आता काळा खडक कसं झालंय, ते काय म्हणतात, तुम्ही जे आमचं नीट ऐकलं नाही तर आम्ही बुलडोजर लावून टाकू। बुलडोजर लावणार म्हणतात, हा म्हणजे कायदा कानून काही नियम आहे का नाही? हो हो साहेब, तसंच म्हणतात ते। आणि तुम्ही रोडच्या कडाला आहे आणि तसे बी तुम्ही रोड वायडिंग वालेच आहे अशी धमकी देतात। इथं कुठं रोड वाईडिंग मीटिंग पण केली नाही, कोणाशी संपर्क पण साधला नाही, कोणाची मीटिंग केली नाही, त्यांनी अचानक येऊन घरामध्ये कुणाचं नाव घेतले, नाव सर्व असं असतो का सर? आले लगेच नंबर टाकून गेले, कुणाशी व्यवस्थित बोलले नाही, काय नाही। आम्ही आता लहानपणापासून सर्व बघतो, सगळं एक एक घरामध्ये लहानात माणसाचा नाव नंबर घेतात, सर्वे करतात। त्यांनी कुणाचं नाव विचारलं नाही, काय नाही, डायरेक्ट नंबर टाकून गेलेत। चुकीचा सर्वे, जबरदस्ती सर्वे। आणि हा बिल्डर आम्हाला नकोय परत तिथं। सगळ्यांना तुमचं म्हणणं आहे का आम्हाला हा बिल्डर नकोय? हात वर करा, आम्हाला बिल्डर नकोय। नको नको बोलायचंय, आम्ही इकडून 45 वर्षापासून राहतो या झोपडपट्टीच्या पुनर्वसन। फक्त आम्हाला जो पाठिंबा आहे, झोपडपट्टी पुनर्वसन तुम्ही ना आम्ही रामनगर मध्ये आज आम्हाला गाववाले बी मानले जातात। आज इकडे आम्ही आकुर्डी गावठाणामध्ये साहेब मी आता सांगतो तुम्हाला, आमचीच घरं होती इथं फक्त, आणि आमच्या समोर हे सगळं डेव्हलप झालं, पूर्ण खदान होती तेव्हा। तुमचं या प्रोजेक्टला समर्थन आहे का विरोध तेवढं सांगा। विरोध आहे साहेब आमचा, आम्हाला नाही करायचं। आम्हाला अन्याय कसा कसा होतोय ते सांगा। आम्हाला रोड वायडिंगची धमकी दिली जाते, रोड वायडिंग मध्ये तुमच्या घर तोडण्यात येते असं सांगले जातं, आणि आम्ही घर तोडण्यात येईल रोड वायडिंग मध्ये, फॉर्म आत्ताच भरा, नाही तर तुमचे घर तोडून टाक रोड वायडिंग मध्ये। म्हणजे ही स्वतंत्र भारतामध्ये सरळ सरळ ह्या गरीब दलित लोकांना धमकी आहे, बरोबर ना? आणि हे भटके पारधी, कुठल्या समाजाचे तुम्ही लोक आहे? भटके विमुक्त हास्य पारधी समाजाचे लोक आहेत। हा, तर हा छोटा समाज आहे, असंघटित समाज आहे, आणि यांच्यावरती अशा प्रकारचे आता एक बिल्डरांचा वाकडी नजर फिरलेली आहे आणि यांना उद्ध्वस्त करायचं काम सर। एक म्हणतो आम्ही जंगलामध्ये पालं ठोकून राहत होतो, आता घरदार बांधून राहिला आहेत तरी आमच्या जोर असा अत्याचार, तर हे अत्याचार हटवा आणि आमच्या जागेवर आम्हाला पुन्हा आम्हाला राहून द्या अशी आमची विनंती आहे। आम्हाला डेव्हलप कुठे करू नका। आणि 4 लेकरं आहेत आणि एकाला घर देणार, तुम्ही कसं देणार? बरं त्याची अवस्था काय असणार आहे? सर 4-4, 5-5 फॅमिली कसं राहणार? मला हे म्हणणं बोलायचंय, माझं 3 पोरं आहेत, 3 पोराला मी एकाच रूमामध्ये कधी, माझे 6 नंद आहे, 6 नंद कुठं येऊन राहणार? इथं राहायला फॅमिली मध्ये आलो आम्ही, त्या एक रूमामध्ये एवढे जण आम्ही बसणार का, झोपणार कसं, कुठं जाणार? आमच्या रूमा बघा, आमच्या घर फ्लॅट वाले आहेत, 80 आहेत घरामध्ये। बरोबर, एक घर तुम्हाला मी दाखवतो, याला झोपडपट्टी म्हणताय का? इथूनच दाखवतो तुम्हाला। फक्त यांची घरं रोड टच आहेत म्हणून बिल्डरचा याच्यावर डोळा आहे। तुम्हाला घरांची साईज दाखवतो, हे बघा, अशी मोठी घरं येतं, पक्की घरं येतं बघा, अशी पक्की घरं येतं, मोठी घरं येते बघा। समोर तुम्हाला एसी दिसतोय, रूमची साईज बघा। आता एवढे 4-4 रूम एकेकाचे आहेत, त्यांना एकच रूम दिल्यावर त्यांनी संसार करायचा कसा? हे बघा, हे यांचा हॉल आहे, हे बघा, तुम्हाला बोलतो, अशी पक्की घरं, मोठी घरं आहेत।
हे जे ही जी पेटी हा. आहे या पेटीमध्ये आहे ना आमचे नाही बोलले तर जेव्हा देश आझाद झाला होता हा. 1985 त्या साली हा. तेव्हापासून या माझा पंजोबानी यो देवस्थान पुजलेलं आहे तर त्याची पिढीने आम्ही चालत आलेलो आहे आता 7 सध्या पिढ्या झाल्या, 6 पिढ्यावर आमच्या आमच्या वाटणीला आले. महिन्यात देवदेव होत आहे आमचं सगळ्याजण महिन्यात देवदेव करतो आमचा प्लस आमचा मोठा देव त्या घरामध्ये आहे आम्ही देवधर्म कुठं ठेवतो आमच्यामध्ये शास्त्र असे आहेत बाहेरला बी जाऊ देत नाही बाहेरला बी जाऊ देत लेडीजचे वॉशरूम बाथरूम तिथं पलीकड रोडाच्या रस्त्याच्या पलीकडं आमच्यामध्ये चालत नाही. आमच्यामध्ये चालत नाही बाहेर शिवलेलं म्हणजे घरामध्ये टॉयलेट बाथरूम ही संकल्पना तुमच्याकडे नसते नसते आमच्यामध्ये. हा. आणि तर त्या एक यांचं रूमामध्ये यांचा- बाथरूम कसं काय आमच्यामध्ये चालत नाही. यांचा अजून एक सांस्कृतिक धार्मिक प्रॉब्लेम असा आहे की यांच्या जी फासेपारधी समाजाची जी काही लोक परंपरा आहे संस्कृती त्याच्यामध्ये घरामध्ये टॉयलेट बाथरूम हे त्यांच्या धर्माला संस्कृतीला मान्य नाही मग तरी सुद्धा तुम्ही त्यांना SRA मध्ये घेऊन त्यांच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम कसे बांधू शकता आणि आता त्यांची 4 घरे असेल ही विटंबनाचे हे विटंबनाच करायला लागतं. आमच्या जातीचं 4 घरं असणाऱ्याला तुम्ही एकच घर देणार ते 300 स्क्वेअर फूटचं याची गरज काय खरं तर याच्यामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं असेल यांची घरं रोड टच आहेत याच्यावर बिल्डरचा डोळा आहे आणि या गरिबांना उद्ध्वस्त करून बिल्डरला आपले इमले उभे करायचे आहेत परंतु आता ते होणार नाही कारण यांच्या पाठी सनाई छत्रपती शासन पक्ष ताकदीने उभा आहे आई तुझं भावनेच्या नावाने आम्हाला इकडे जायचं नाही सर. सगळ्या माझ्या देवीने तुम्हाला आशीर्वाद तुमच्या पाठीमागे द्यावा सर. आमचा देव लय मोठा आमच्या आहे, देवीचा सर. आशीर्वाद राहणार सर तुम्ही आमचं खरंच घर वाचवलं आम्ही खरंच या जागेवर राहिलो तर कधी बी तुम्हाला आणि आमच्या जागरण गोंधळाला बी मी तुम्हाला घेऊनच येणार तुमच्या जवळ येणार. करूया कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण कायदेशीर लढा देणार आपण लगेच SRAच्या कमिशनरांवर सोमवारी मिटिंग लावली तुम्ही जास्तीच्या संख्येनं त्या मिटिंगला तिथे या बरं. ओके धन्यवाद थँक्यू सर थँक्यू